आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आहेत। सर काय सांगाल, आता जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लागण्याची शक्यता आहे, कशी असणार आहे तयारी राष्ट्रवादीची? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या लवकर लागतील अशी शक्यता आहे। महाराष्ट्रामध्ये महायुतीला बहुमत मोठ्या प्रमाणावर मिळालेलं आहे। महायुतीचे नेते जो निर्णय घेतील तो निर्णय महाराष्ट्रातल्या सगळ्यांना बंधनकारक आहे। त्यामुळं महायुतीचे नेते जो निर्णय घेतील तो मलाही बंधनकारक आहे। आपण जर बघितलं विशेष करून भाजपानं त्याला स्थानिक नेते अशोक चव्हाण यांनी जे आहे ते सोबळाचा नारा दिला, कसं बघताय? अशोक चव्हाण हे स्थानिक नेते आहेत हे तुम्हीच म्हणालात, त्याच्यामुळे राज्याचं त्यांच्या हातामध्ये काहीच नाही। राज्याचे नेते जे सांगतील ते अशोक चव्हाण असेल, मलाही ऐकावं लागणार आहे। आणि सोबळाचा नारा जर कोणी दिला असेल तर मी महायुतीचा धर्म पाळणार आहे, पण कोणामध्ये खुमखुमी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस ही तयार आहे। जिल्ह्यातला नंबर 1चा पक्ष राष्ट्रवादी आहे, पण महायुतीचा धर्म पाळून आम्ही काम करणार आहोत। पण कोणाला स्वतंत्र लढायचं असेल आम्ही पण तयार। आपण जर बघितलं तर भाजपाकडे 5 आमदार आणि 2 राज्यसभेचे खासदार आहेत, त्या तुलनेत राष्ट्रवादी कमी वाटत नाही का? हो, असं आहे। भारतीय जनता पक्ष हा मुळात मोठा पक्ष आहे, तो कोणाला मान्य करून, परंतु अजितदादांच्या नेतृत्वामध्ये 41 आमदार या ठिकाणी महाराष्ट्रानं निवडून दिलेले आहे। आज बरोबरीचा वाटेकरी म्हणून अजितदादांच्या नेतृत्वामध्ये महायुतीमध्ये आम्ही आहोत। त्यामुळे एखाद्या मतदारसंघात ताकद कमी आहे किंवा एखाद्या मतदारसंघात ताकद जास्त आहे याचा अर्थ असा होत नाही। महायुती जो निर्णय घेते त्या पद्धतीने चालवावं लागते। विधानसभेच्या सदस्याची संख्या जरी कमी असली तरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादी ताब्यात घ्यायला सक्षम आहे। तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते आमदार हेमंत पाटील यांनी जे आहे ते सोबळाचा नारा दिला, कुठेतरी तुम्ही असाल, भाजप असाल, शिवसेना असाल, महायुतीत काय सुरू? हेमंत पाटलांनी शिवसेनेचा स्वतंत्र नारा दिलेला नाही। हेमंत पाटील पण असं म्हणाले की कोणी जर स्वतंत्र लढू इच्छित असेल तर आम्ही काही कमी नाही। ते बरोबर आहे, त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे, ते स्वतंत्र नेते आहेत, त्यांच्या पक्षाची भूमिका आहे। पण महायुतीचा धर्म तिन्ही पक्षाला पाळावा लागणार आहे आणि एखाद्या पक्षाने जर पाळला नाही मग ज्याच्याला रान मोकळे। साहेब, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड दौऱ्यावर आले होते, तेव्हा शिवसेनेच्या 4 आमदारांनी त्यांची भेट घेतली आणि भाजप नेत्याची तक्रार केली, तशी त्यांनी कबुलीही दिली। आज मला माहिती नाही, पण राज्याचे मुख्यमंत्री आल्याच्या नंतर त्यांना शिवसेनेचेच काय कुठल्याही पक्षाचे आमदार भेटू शकतात, बोलू शकतात। आणि जिल्ह्यामध्ये आल्यावर मी जाऊ शकलो नाही, पण शिवसेनेच्या आमदारांनी त्यांचं जिल्ह्यामध्ये स्वागत केलं, ही गोष्ट अतिशय चांगली आहे। त्यात वेगळं घेण्याचं काहीच कारण नाही। आणि तक्रारीच्या संदर्भात मला काही माहिती नाही। पण आमदार बालाजी कल्याणकर यांनी असा आरोप केला की माझ्या विरोधात विधानसभेला भाजपच्या नेत्यांनी पैसे वाटले आणि मला विरोध केला। बालाजीराव कल्याणकरांनी जो आरोप केला आहे तो त्यांच्या अनुभवाने केलेला आहे। मी बालाजीरावांना बोलल्याच्या नंतर या संदर्भातली प्रतिक्रिया देतो। निश्चित आपण जर बघितलं तर हे होते राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आणि जे अशोकराव चव्हाण यांनी सोबळाचा नारा दिला होता त्यांनी इशारा दिलाय, जर कुणात खुमखुमी असेल तर आम्ही सोबळासाठी तयार आहोत। ज्ञानेश्वर लोढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।